जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलची एक देखली या जन्मात जर सार्थक कशात असेल तर भगवंताच्या भजनात आहे. पण आपण त्या भगवंताला विसरलोय. जेव्हा आपण आईच्या गर्भात असतो त्या भगवंताकडे प्रार्थना करतो, एकदा देवा या दुःखा वेगळं कर. तू जर या दुःखा वेगळं एकदा केलं की मी रात्रंदिवस तुझं भजन करीन. एक वेळ कारी या दुःखा वेगळं करी या दुःखा वेगळे. भगवंता एकदा या दुःखा वेगळं कर. जर या दुःखा वेगळं तू आम्हाला केलं तर मी काय करीन. आठवीन पाय हा माझा नवस. मी तुझं रात्रंदिवस भजन करीन. पण त्या आईच्या गर्भातून तो बाहेर आला की विसरला. आणि एकदा भगवंताला आपण विसरलो आणि मग म्हणतो महाराज माझ्या माग संकट लागलंय, देव झाला पाठीमोरा, नसती विघ्ने येती घरा. एकदा त्या भगवंताला विसरलो, विसरली तया थोर झाली हानी, पचतील खाणी 84च्या. भगवंताला एकदा विसरलो. का बरं विसरतो आपण त्या भगवंताला. किती कृपाळू आहे भगवंत. एका ठिकाणी तुकोबाराय म्हणतात, कारे नाठविसी कृपाळू देवासी, पोषितो जगासी एकलाची. कोण आहे. एकटा आहे तो पण अख्खं जग पोषतो. काय करतो तो भगवंत. बाळा दुधा कोण करीती उत्पत्ती. कोण करते बाळा दुधाची उत्पत्ती. आईच्या स्तनामध्ये जर दूध जर कोण घालीत असेल तो भगवंत घालतो. विठ्ठल 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 विठ्ठल. तो इतका सुखरूप असणारा कृपळ असणारा आपण त्या भगवंताला विसरतो आणि आपण सुख कुठे बघतो. संसारात बघतो. तुम्ही कितीही समृद्ध व्हा, कितीही वैज्ञानिक व्हा, तुम्हाला सुख मिळणार नाही. तुम्हाला जर सुखच प्राप्त असेल करायचं तर अध्यात्माशिवाय सुख मिळणार नाही. तुम्ही सायकलून मोटरसायकल गेले, मोटरसायकलून विमानात बसले तरी तुम्ही समृद्ध झाले पण सुखी नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. कितीही समृद्ध झाले तरी तुम्हाला काय होईल. समाधान मिळणार नाही, सुख मिळणार नाही. समृद्ध होसाल. समृद्धीच्या मार्गाकडे सरी धाव घेतात. समृद्धी महामार्ग म्हणलं सरी समृद्धी महामार्गाकडे. खालच्या रस्त्याने कोणी जायला तयार नाही. पण अध्यात्माशिवाय तुम्हाला सुख मिळणार नाही. कारण सुख जर कुठे असेल, जर भगवंत जर कुठे येत असेल, तो कुठे येतो. अध्यात्माच्या ठिकाणी येतो. आणि हे सप्ताह करणं म्हणजे काय करणं आहे. अध्यात्माचं काम आहे. म्हणून तो भगवंत या कीर्तनात नसतो. मग किती अध्यात्म आहे हो. त्या भगवंत या कीर्तनात येऊन नाचावं. नामदेवाच्या कीर्तनात भगवंत नामदेव कीर्तन करी, नामदेव कीर्तन करी, पुढे देवनाचे पांडुरंग, पुढे देवनाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करी, नामदेव कीर्तन करी, नामदेव कीर्तन करी, पुढे देवनाचे पांडुरंग.
देवनाचे पांडुरंग नामदेव कीर्तन करी हरदनी म्हणे जाणले बाबोला भंग हो म्हणी म्हणे बाबोला भंग हरदनी म्हणे जाणले बाबोला भंग हरदनी म्हणे जाणले बाबोला भंग नामदेव कीर्तन करी नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग पुढे देवनाचे पांडुरंग नामदेव कीर्तन करी नामदेव कीर्तन करी जेव्हा नामदेव कीर्तन करायचे स्वतः भगवंत कीर्तनात नाचत होता. इतकं या कीर्तनाचं महत्व आहे. आता काही महिला खूप दिसतात कीर्तनात. आता पुरुषांना स्वयंपाक करायचा घरी विठाला महिला सर्व घरातलं काम स्वयंपाक करणं हे सर्व करणं करून कीर्तन आले आणि पुरुष मंडळी हा पंगत आहे विठाला विठाला पंक्तीचं ध्यानातच नाही विठाला इतका सुखरूप असणारा परमात्मा त्या परमात्म्याला आपण विसरलोय. समृद्धीकडे धाव घेतोय, अध्यात्माकडे धाव घेत नाही. किती कृपाळू आहे, सुखरूप आहे, कृपाळू आहे आणि त्या कृपाळू परमात्म्याला आपण विसरलोय. त्या भगवंताने जे आपल्याला देह दिलाय त्या भजनासाठी दिलाय. दिले इंद्रिय हात पाय कान डोळा मुख बोलाय वचन जेणे तू जोडसी नारायण नासे जीवपण भवर तिळ तिळ पुण्य साचा पडे. वा वा वा. तुकोबर यांच्या जीवनात तुकोबर म्हणतात आम्हाला जर भगवंताने देह कशासाठी दिला असेल, तुकोबाराने भगवंताकडे नाट लावलाय, छंद लावलाय. तुकोबाराने 63 अभंग लिहून काढले नाटाचे. 63 काढले बाबा, 2 जास्त आणले. 63 काढले. तुकोबारांनी काय केले, भगवंताकडे नाट लावलाय, छंद लावलाय. भगवंताने काय लावलाय, दिले इंद्रिय हात पाय विठ्ठल आमुचे जीवन आगम निगमाचे स्थान विठ्ठल सिद्धीचे साधन विठ्ठल ध्यान विसावा विठ्ठल तुकोबारा म्हणतात विठ्ठल आमचं जीवन आहे, विठ्ठल आमचं सर्व आहे, सर्वस्व. माय बाप सुद्धा आमचं विठ्ठलच आहे. विठ्ठल माय बाप तुलना विठ्ठल माय बाप हो विठ्ठल माय बाप तुलना विठ्ठल माय बाप तुलना विठ्ठल भगिनी आणि माता विठ्ठल भगिनी हो विठ्ठल भगिनी आणि माता विठ्ठल आवे विठ्ठल बिन ताड नाही होता तुका मी आता नाही घुसरे विठ्ठल बिन ताड नाही होता आता नाही दिसरे विठ्ठल पुरी तुकोबाराने भगवंताचा नाट लावलाय, छंद लावलाय. विठ्ठल आमचं जीवन आहे, विठ्ठल आमचंच मायबाप आहे आणि विठ्ठलाशिवाय दुसरं माझं कोणीच नाही. पण आपण त्या भगवंताला विसरून आपण संसाराकडे धाव घेतोय आणि एकदा संसारात महाराज हातपाय थकल्याने काहीच होत नाही. आपण किती जरी समृद्धीकडे गेलो तर आपल्याला सुख मिळणार नाही. 2 पती पत्नी नवरा बायको दुसऱ्या मजल्यावर बसले होते आणि त्यांच्या दारातून एक सायकलवाला जात होता. सायकलवाल्याने बघितलं, काय म्हणे आपल्या जीवनात सायकल संसार दुसरं काहीच नाही, किती सुखी आहे तू. वर बसलेला नवरा बायको झुला झुलत होते. बघितलं आणि दुःखी झाला, रडू लागला. आणि त्या बंगल्यातून एक त्यांचा मॅनेजर बाहेर आला. बघितलं कोणीतरी आपल्या घरापुढे रडत आहे, दुःखी आहे. जाऊन विचारावं म्हणून त्याने जाऊन विचारलं, का रे काय झालं. तेव्हा त्यांनी सांगितलं, पहा म्हणे ते वर नवरा बायको चुला झुलत आहेत.
किती सुखी आहेत, घर आहे, बंगला आहे, गाडी आहे, सर्व आहे म्हणे, खूप सुखी असतील ते. आणि त्या मॅनेजरने याला कुठे नेलं, त्यांच्याकडे नेलं, किती सुखी आहे दाखवायला नेलं. आणि विचारलं, शेठ कसा आहे, बरं आहे, बरं आहे का, बरं आहे पण खरं काहीच नाही, बरं आहे पण खरं काहीच नाही. काय आता मंडळीची कॅन्सर जवळ आलाय म्हणे, आता लास्ट स्टेपला आहे. आणि तुमचं, माझं काय आता बीपी हायलोय हायलोय होत राहते. विठ्ठल मला जास्त इंग्रजी येत नाही. हायलो हायलो की आपल्याला जमत नाही, थोडी मारून बघतो, आपली जमली जमले. विठ्ठल विचारलं म्हणे आता मूलबाळ नाही, काय नाही, आता शेवटी मग हे हो गाडी बंगला हे आता राहणार असंच. ऐकलं त्या कोणी सायकलवाल्याने ऐकलं, असली धूम फुकत पडत गेला. बरं आहे म्हणे आपलं. म्हणून कितीही जरी बंगला केली, गाडी केली, काय गाडी, सर्व विमानात बसले, रॉकेटात बसले, कुठं जरी बसले, पण कीर्तनात बसले हे महत्वाचं आहे. विठ्ठल कारण कीर्तनाशिवाय तुम्हाला ज्ञान कोणीच देऊ शकणार नाही. नाचू कीर्तनाचे, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञान दीप लावू. ज्ञान जर प्राप्त करायचे, ज्ञानाचा दीप जर तुम्हाला लावायचा असेल जीवनात, तर कीर्तनाची येऊन बसावं लागते. का हो महाराज, मग धन कमिल्याशिवाय पैसा नाही भेटत. पैसा असला की सुख असते, सर्व गाडी बंगला, पण परमार्थ एवढं की महाधन या जगात दुसरं कोणतंच नाही. परमार्थ परमार्थ महाधन, परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण. डायरेक्ट देवाच्या चरणापर्यंत नेऊन घालतो. कोणता? परमार्थ, कीर्तन. आणि ते भगवंताचं नाम तुकोबाराय आपल्याला घ्यायला सांगतात. का हो तुकोबाराय? तुम्ही सांगितलं, तुम्ही घेतलंय का? तुम्ही घेतलंय? तुकोबाराय म्हणतात, त्या भगवंताच्या नामाशिवाय माझ्या जीवनात मी दुसरं काहीच केलं नाही. माझा जर वेळ कोणता वाया गेला असेल तर शिंख, जांबाळी, खोकला इतका वेळ वाया गेला. शिंक, जांबाळी आणि खोकला माझ्या जीवनात एवढाच वेळ वाया गेलाय. तुकोबाराय म्हणतात, मी त्या भगवंताचं एवढं नाम घेतलं की माझ्या जीवनात समाधान प्राप्त झालंय. सदा नाम घोष करू हरी कथा,
तेने सदा चित्ता समान. माझ्या चित्तात समाधान प्राप्त झाले, सुख प्राप्त झाले आणि त्या सुखाच्या आनंदात मी डुलतोय. आनंदे निर्भर डुलतो. एवढा आनंद झालाय की त्या आनंदात मला माझ्या देहाचे काय होते मला ते कळत नाही. आईचा कोटी आठवची आई हो आईचा कोटी आठवची माझ्या जीवनात त्या भगवंताच्या नामचिंताने सर्व अलंकार प्राप्त झाले. कोणते अलंकार? सुखाचे अलंकार. सोन्याचे अलंकार नाही, चांदीचे अलंकार नाही, सुखाचे अलंकार प्राप्त झालेत. एवढं सुख झालंय की माझ्या जीवनात एवढंच नाही तर मी अग्निरूप झालोय. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप. एवढे अग्निरूप झालो की माझ्या जीवनात मी काय पाप करतोय, काय पुण्य करतोय ते मला काहीही लागत नाही. तुकोबाराय एका ठिकाणी सांगतात की मी जर त्या भगवंताचं एवढं नाम घेतलंय की तुकोबारा एवढे नामधारक आहेत की आम्ही नामाचे धारक नेनो प्रकार. आम्ही नामाचे धारक आम्ही नामाचे धारक प्रकार तुकोबारा म्हणतात आम्ही नामाचे धारक. माझ्या जीवनात अनेक प्रकार कोणते नाही, अनेक प्रकार मला माहित पण नाहीत आणि मी जाणत पण नाही. तुकोबारा किती नामधारक होते हो? तुकोबारा एवढे नामधारक होते की तुकोबाराच्या कीर्तनात मेलेले मूल जिवंत व्हावं एवढे तुकोबारा नामधारक होते. तुकोबारा एवढे नामधारक होते जेव्हा शिवाजी महाराजावर हल्ला झाला तेव्हा स्वतः भगवंताने शिवाजी महाराजांचं रक्षण करावं एवढे तुकोबारा नामधारक होते. एवढेच नव्हते, तुकोबाराच्या जीवनात एवढे तुकोबारा नामधारक होते की तुकोबाराच्या कीर्तनात स्वतः भगवंताने पकवाद वाजावा एवढे तुकोबारा नामधारक होते. विठ्ठल तुकोबारा एवढे नामधारक होते की स्वतः भगवंताने तुकोबाराच्या पत्नीच्या पायातला काटा काढावा तुकोबारा एवढे नामधारक होते. ज्या शिळेवर बसले ती शिळा तुकोबारांना बोलती एवढे तुकोबारा नामधारक होते. ज्या कीर्तनात स्वतः भगवंत यावात एवढे तुकोबारा नामधारक होते. स्वतः तुकोबारा ज्या दिशेने जायचे, ज्या दिशेने ज्या मातीतून ज्या कोणत्याही रस्त्याने जायचे त्या रस्त्याची माती विठ्ठल विठ्ठल बोलावी एवढे तुकोबारा नामधारक होते. विठ्ठल तुम्हाला तुकोबाराच्या जीवनातला एक प्रसंग सांगतो तेव्हा कळेल तुकोबारा किती नामधारक होते. जेव्हा तुकोबाराय बहिर दिशेला बसले असताना बहिर दिशेला बसले तुकोबाराच्या मुखातून भगवंताचं नाम विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आणि त्या ठिकाणी शास्त्रीजीने बघितलं तुकोबाराय बहिर दिशेला बसले आणि भगवंताचं नाम घेतात. त्या भगवंताचं मंगल नाम असल्याने तुकोबारा या ठिकाणी घेतात. त्यांना राग आला तुकोबारांचा आणि तुकोबारा तू काय करतोय? या ठिकाणी भगवंताचं नाम घेतोय तू. आणि तुकोबारा म्हणतात काय करू माझी हिंमत झाली. छंद या नामाचा घेत नामे, छंद या नामाचा घेतला
दया नामाचा हो माझी मस्तानी मनावरी बाता दया नामाचा दया नामाचा तुकोबाराय म्हणतात काय करू मग, माझी वाचा अनावर झाली, माझी मदत झाली अनावर वाचा, छंद या नामाचा लागलास. त्या भगवंताच्या नामाचा मला छंद लागलाय, माझी वाचा अनावर झाली. या वाचावर मी ताबा ठेवू शकत नाही. खरंच ताबा ठेवू शकत नाहीस तू. तेव्हा शास्त्रीजींनी तुकोबारायांची जीभ हातात धरली आणि तुकोबारायचा करंट शास्त्रीत गेला आणि शास्त्री सुद्धा विठ्ठल 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 म्हणत होते. तेवढंच नाही, तुकोबाराच्या रोमारोमातून विठ्ठल विठ्ठल ध्वनी निघत होता. एवढे तुकोबाराय नामधारक होते. एवढंच नाही, जेव्हा तुकोबाराय लोहगावला कीर्तनाला जायचे, जेव्हा तुकोबारायचं लोहगावला कीर्तन राहायचं, त्या ठिकाणी सोनबा ठाकूर नावाचा पक्वद या तुकोबारायांचा त्यांच्यावणी, आणि ज्या ठिकाणी तुकोबारायचं कीर्तन राहील त्या ठिकाणी सोनबा ठाकूर पक्वद वाजवायला नेहमी राहायचे. ज्या ठिकाणी कुठं पण लोहगावात जर तुकोबारायांचं कीर्तन म्हणलं की सोनबा ठाकूर आला, थाप पडली की विठ्ठल विठ्ठल असा ध्वनी त्या पक्वादामधून निघत होता. आणि एके दिवशी तुकोबाराय कीर्तनात आले आणि सोनबा ठाकूरला ताप आलेला होता. तुकोबाराने विचारलं, सोनबा ठाकूर नाही आलाच. गावातल्या लोकांनी सांगितलं, तुकोबा आज सोनबाला ताप आली आणि ताप आली, त्याच्या अंगात ताकद राहिली नाही, अंग फनफन करते, ताप आली आहे खूप. तुकोबाराय म्हणताय आज बिना पक्वद्याचं कीर्तन करू. तुकोबाराय उभं राहिले, डोळे लावले, राम कृष्ण हरी. तुकोबारायने भजन सुरू केलं. त्या भगवंताला चिंता पडली, आज कीर्तनात पक्वाद्या नाही. स्वतः भगवंताने त्या ठिकाणी अवतार घेतला सोनबा ठाकूरच्या रूपात आणि त्या ठिकाणी पक्वाद वाजवाय भगवंत बसले आणि थाप टाकली. तुकोबारायनं वाटलं थाप ओळखीची वाटते, थाप ओळखीची वाटते म्हणजे सोनबा ठाकूर आलाय. त्या ठिकाणी कीर्तन झालं, सर्व झालं. तुकोबाराय बसले आणि सर्व गायक, मृदुंगाचार्य, विनेकरी, सर्व माता भगिनी तुकोबारायांचं दर्शन घेतलं आणि सर्व गेले आणि सोनबा ठाकूर दर्शन न घेता गेला. तुकोबारायांना बराबर नाही वाटलं, आज सोनबा ठाकूर न भेटता गेला, तिची ताप आली असेल बघावं म्हणून तुकोबाराय कोणाच्या घरी, सोनबा ठाकूर. सोनबा ठाकूरच्या घरी तुकोबाराय गेले आणि विचारलं. सोनबा झोपलेला होता. सोनबा काय ताप आली तुला? अंगाला हात लावला तर खूप ताप, आणि एवढी ताप असताना तू कीर्तनाला पक्वाद वाजवला, कशाला आला रे? त्या ठिकाणी तुकोबारायांचे डोळे भरून आले. सोनबाने विचार केला, मी तर कीर्तनाला गेलो नाही. त्या ठिकाणी कीर्तनाला गेलो नाही. सोनबा ढसा ढसा रडला. पुरावे सांगते तुकोबारायांनी, विचारायला होता का कीर्तनात? त्या ठिकाणी स्वतः भगवंताने पक्वाद वाजवला. असं भगवंताचं जर आपण नाम घेतलं, त्या कीर्तनात भगवंत येतो. एवढे तुकोबाराय नामधारक होते. एवढंच नाही, जेव्हा शिवाजी महाराजांना मुघल संतान पकडायला आलं, कुठं? लोहगावमध्ये आला आणि रयतेचा राजा, ज्यांनी तलवारीच्या धारेव स्वराज्य निर्माण केलं, असे असणारे शिवबा कीर्तनाला. कोणाच्या? तुकोबारायांच्या. ज्यांचं नाव दगडावर
मावळ्यांनी कोरलं असे शिवबा तुकोबारायांच्या कीर्तनात. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय किल्ल्याच्या दगडावर. राजाचं नाव गाजतंय दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय दगडावर. हो एकच राजा इथे जन्मला, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय किल्ल्याच्या दगडावर. माझ्या देवाचं नाव गाजतंय किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय किल्ल्याच्या दगडावर. किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय किल्ल्याच्या दगडावर. देवाचं नाव गाजतंय किल्ल्याच्या दगडावर. ज्या राजानं सुंदर असं स्वराज्य निर्माण केलंय, ज्या राजाचं दगडावर किल्ल्यावर नाव गाजतंय, ते शिवाजी महाराज तुकोबारायांच्या कीर्तनात बसले. त्या ठिकाणी मुघल संतान आलं आणि अख्ख्या गावाला वेढा घातला. ही बातमी शिवाजी महाराजांना सांगितली, पण शिवाजी महाराज कीर्तनात उठले नाही. त्या नामचिंतनात दंग झाले शिवाजी महाराज. तुकोबाराय भजन करायचे, शिवाजी महाराज त्या ठिकाणी नामचिंतनात दंग झाले. आणि जे शिवाजी महाराज सैन्य होतं ते घाबरलं. त्यांच्या अंगावर काटा आला. स्वतः भगवंताला चिंता पडली. कोणाची? कीर्तन बंद होईन हो, सैन्यामध्ये बसल्या. स्वतः भगवंताला चिंता पडली. आणि त्या ठिकाणी जेव्हा मुघल संतान कीर्तना शिरलं, तेव्हा बघता येतं का हर व्यक्ती शिवाजी महाराज दिसत होते. हर माणसात शिवाजी महाराज दिसत होते. ज्याच्याकडे बघितलं ते शिवाजी महाराज. कोणीही जरी बघितलं तरी शिवाजी महाराज. त्या ठिकाणी सुटका भगवंतांनी शिवाजी महाराजांची केली. एवढे तुकोबाराय नामधारक होते की स्वतः भगवंत कीर्तनात येऊन शिवाजी महाराजांचं रक्षण करतो, एवढे तुकोबाराय नामधारक होते. विठ्ठल किती होते नामधारक तुकोबाराय? जेव्हा तुकोबाराय भंडारा डोंगरावर भजन जायचे, भामचंद्र डोंगरावर भजन जायचे, आणि त्या ठिकाणी तुकोबारायांची पत्नी तुकोबारायांना भोजन घेऊन जायची दररोज. तुकोबारायांची पत्नी पतिव्रता होती बरं का, पतिवार्ता नाही. पतिवार्ता आणि पतिव्रतेच्यात फरक आहे. पतिव्रता म्हणजे जे पतीने सांगितले ते ऐकायचं, आणि पतिवार्ता म्हणजे जे पतीने सांगितले ते ऐकायचं नाही, दुसरंच काहीतरी करायचं. विठ्ठल भाकरी कर म्हणलं की चपात्या करायच्या, आणि चपात्या कर म्हणलं की भाकरी करायच्या. ही पतिवार्ता. तुकोबारायची पत्नी पतिव्रता होती. आणि जी पतिव्रता असते, जी स्त्री पतिव्रता असते, तिची देवावर सुद्धा सत्ता असते. तुका गणपती बता तिची देवा भरी सत्ता, तिची देवा भरी सत्ता, तिची देवा भरी सत्ता. तिची देवावरी सत्ता. जर पतिव्रता असेल त्या भगवंतावर सत्ता गाजवण्याची त्या पत्नीची असते. आणि त्या ठिकाणी तुकोबारायांची पत्नी तुकोबारायांना दररोज ज्या ठिकाणी तुकोबाराय भजनाला जायचे, भामचंद्र भंडारा, 4 डोंगरावर भजन, ज्या डोंगरावर भजन त्या डोंगरावर तुकोबारायांची पत्नी जेवण घेऊन जायची. जोपर्यंत तुकोबाराय जेवण करत नाही तोपर्यंत आवली नावाची तुकोबारायांची पत्नी जेवण करत नव्हती. एक दिवस तुकोबारायांना विचारलं आवलीने, तुकोबाराय एकदा जाता वेळेस सांगत जा.
कोणत्या डोंगरावर जात आहे भजनाला? आवले, तू जेव्हा मला भाकरी घेऊन येशील, भोजन घेऊन येशील, ज्या दिशेची माती विठ्ठल विठ्ठल बोलेल त्या दिशेने मी गेलो असेल. एका दिवशी तुकोबरायांची पत्नी गेली आणि तुकोबरायांच्या पत्नीच्या पायात काटा बुडला. काटा बुडला आणि अंगाचा दाह होत होता, पायाला जखम झाली. त्या भगवंताला काळजी वाटली, तुकोबराय आज उपाशी राहतील जर आवली गेली नाही तर. त्या ठिकाणी स्वतः भगवंत गुराख्याच्या रूपात हातामध्ये काठी, पिवळा पितांबर आणि गाई यमुना सर्व त्या ठिकाणी गुराख्याचं रूप घेतलं. त्या ठिकाणी गायी आल्या, सर्व प्रगट केलं आणि त्या मातेजवळ गेले. भगवान श्रीकृष्ण त्या मातेजवळ गेले. आई, काटा काढू का? तुला काय काटा काढता येईल म्हणली, तुला काय काटा काढता येईल? देव म्हणले मनातल्या मनात, मी आतापर्यंत भरपूर जणांची काटे काढले, तो काटा काढा काय का? देव हसले मनातल्या मनात. कमी काटे काढले का देवाने? खूप काटे काढले, सांगा वेळ नाही. आणि आज पहिला दिवस आहे, तडजोडीचा दिवस असतो. तडजोड छान दिसते पहिला दिवस आणि इतकी पब्लिक. खूप आनंद झाला मला विठ्ठला. त्या ठिकाणी भगवंतानी त्या जिजाई मातेचा हातात पाय घेतला आणि पायातला काटा काढला. वेदना झाल्या नाही, जखम बरी झाली, रक्ताचा स्राव कमी झाला, कारण भगवंताचा हात होता. आणि त्या जिजामातेचं भगवंताने दर्शन घेतलं. तुकोबारा एवढे भजन करायचे, पण तुकोबाराने कधी देव नाही भेटला, नंतर भेटला. तुकोबारा एवढे भजन करायचे की तुकोबारांना स्वतः भगवंत येतून न्यायला. तुकोबारा एवढे भजन करायचे. गरुडावर बैसोनी माझा, गरुडावर बसून महाराज तुकोबारांना न्यायला कोण आलं? जर या जगात देह जर कोणी घेऊन गेला असं, पहिला माणूस कोण? तुकोबारा आहे. विठ्ठल. कारण आतापर्यंत सदेह देह घेऊन कोणी गेलं नाही. कोणी गेलंय का? नाही. स्वतः तुकोबारा आहे हा देह घेऊन. प्रयाण काळी देवी विमान प्रयाण काळी तुकोबारायांना आता या पृथ्वीवर जेव्हा राहावं वाटत नव्हतं, तेव्हा स्वतः भगवंत विमान घेऊन आला. गरुडावर बैसोनी माझा. तेव्हाच विमान म्हणजे काय? गरुड. आता राहिले नाही गरुड. स्वतः तुकोबारायांना भगवंत न्यायला यावा एवढे तुकोबाराय नामधारक होते. जेव्हा आपलं काय चालू होतं, आवलीचा प्रसंग चालू होता. भगवंतानी त्या तुकोबारायांच्या पत्नीतला पायाचा काटा काढला आणि तुकोबारायांची पत्नी भोजन घेऊन तुकोबारायांना गेली. त्या ठिकाणी
सांगितलं आज येता वेळेस माझ्या पायात काटा बुडला आणि एक गुराख्याचा मुलगा आला आणि माझ्या पायातला काटा काढला, पण त्याचा हात लय चांगला होता. जेव्हा पायाला हात लावला ना, वेदना झाल्या नाही होत कारण महाराज, वेदना झाल्या नाही, कारण तो भगवंताचा हात होता. तो भगवंत एवढा कृपाळू आहे सांगायला वेळ नाही. कोणतं जरी संकट आपल्या जीवनात आलं ना, तो भक्ताच्या मागे उभंच राहतोच, त्याला राहावंच लागते. कारण माझे भक्त गाती तेथे नारद आम्ही उभा तेथे. ज्या ठिकाणी माझे भक्त गातात परितयापाशी पांडवा, माऊली ज्ञानेश्वरीत म्हणतात, मी कुठे राहतो पांडवा, अर्जुना मी कुठे राहतो परितयापाशी पांडवा. ज्या ठिकाणी माझे भक्त गातात, माझे भक्त गाती जेथे नारद आम्ही उभा तेथे, नारद आम्ही उभा तेथे, नारद आम्ही उभा तेथे. माझे भक्त गाती जेथे नारद आम्ही उभा तेथे, नारद आम्ही उभा तेथे. माझे भक्त ज्या ठिकाणी गातात त्या ठिकाणी भगवंत येतो. तुम्ही म्हणसाल तुकोबारायांची पत्नी काय, भगवंताचं भजन करायची काय? तुकोबारायांची पत्नी भगवंताचं भजन करत नव्हती, उलट तुकोबारायांची पत्नी त्या भगवंताला शिव्या देत होती. मूळ मायेच्या कारट्या तुझी रांडरणकी झाली, अशा शिव्या द्यायची तुकोबारायांची पत्नी. कोणाला? त्या भगवंताला. पण शिव्या देत होती हो. आपण शिव्या देत नाही तर चिंतन करत नाही, काहीच करत नाही, म्हणून तुकोबाराय भगवंत आपल्या मागे येत नाही, पुढे येत नाही, कुठंच येत नाही. जे भक्त तुकोबारायांचं भजन करतात त्या ठिकाणी भगवंत येतो, मागे पुढे राहे सांभाळीत. कुठं सांभाळतो? ज्या ठिकाणी त्यांचे भक्त भगवंताचं भजन करतात त्या ठिकाणी भगवंत येतो. मागे पुढे तर उभं राहतोच, पण अजून काय करतो? योग क्षेम, योग वाहतो, क्षेम वाहतो. आणि ती आवली तुकोबारायांना सर्व हकीकत सांगितली. आपला पॉइंट होता, सर्व सांगितलं आणि तुकोबाराने विचारली, कसा होता गुराखी? मी एवढे दिवस झालं भजन करतोय, पण मला कधी गुराखी नाही भेटला, तुला कसं काय भेटला आज? आणि त्या ठिकाणी विचारलं, पत्नीने सांगितलं अशा रंगाचा होता, सावळा होता, थोडा काळा होता, सावळा होता, मध्ये मध्यम होता. अजून पिवळा पितांबर नेसला होता, अजून हातामध्ये काठी होती, अजून सोबत गायी होत्या, अजून असा होता. आता अजून म्हणलं मग ते खूप लांब आपलं. असा होता. तेव्हा तुकोबाराय म्हणले, हा दुसरा कोणी नसून तो भगवंत आहे. सुंदर ते धान उभे विटेवरी खरकटावरी ठेवून, असा असणारा भगवंत तुकोबारायांच्या पत्नीतल्या पायाचा काटा काढला. जे तुकोबाराय एवढे नामधारक होते की ज्या तुकोबारायांच्या कीर्तनात पकवाद वाजवाय भगवंत येतो, ज्या तुकोबारायांच्या कीर्तनात मेलेलं मूल जिवंत होतं, एवढे नामधारक तुकोबाराय आपल्याला नाम घ्यायला सांगतात. काय नाम घ्यायला सांगतात? कारण तुकोबारांना माहित होतं हे जन ऐकणार नाही. तुकोबाराय या जनतेकडे आले, देव घ्या, कोणी देव घ्या, कोणी घ्यायला तयार नाही. नको, देव नलगे, देव नलगे, आम्हाला नको देव, तुमचा देव तुमच्या जवळच राहू द्या, आम्हाला नको देव. मग तुकोबारांना एवढे कृपाळू तुकोबाराय, पण तुकोबारांना राग नाही आला. तुकोबारांना माहित आहे जनता कशी आहे. लावून या तुकोबाराच्या जनतेच्या पाया पडले, सकळांच्या पाया माझे दंडवत. आता तरी पुढे हाची, आता ऐका माझं, आता मागचं सोडून द्या, आता ऐका. आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा. आता आयुष्याचा नाश करू नका. तुम्हाला मी एक सोपं साधन सांगतो. काय सांगतो? त्या अभंगाच्या प्रथम चरणात,
पापे तुकोबाराय तुम्ही केलं हो, पण आम्हाला काहीतरी साधन सांगा. तुम्ही तुमच्या जीवनात खूप परमार्थ केला, पण आम्हाला काहीतरी सोपं साधन सांगा. तेव्हा तुकोबाराय अभंगाच्या प्रथम चरणात म्हणतात, नामासन कीर्तन साधन पै सोपे. त्याने काय होईल हो? जळतील पापे जन्मांतरीचे. तुकोबाराय हे खरं आहे, पाप जळतील, पण कोणाचे जळेल का हो? काही पुरावे आहेत का? कारण कोणती जरी केस चालवायची म्हणलं तर पुरावे लागतात. एखादा दोषी गेला कुठं कोर्टात आणि वकिलाने सांगितलं हा निर्दोष आहे, जाऊ द्यायला सोडतील नाही. कोणतंही जरी तुम्हाला निर्दोष काहीतरी पुरावा, निर्दोष करण्यासाठी काहीतरी पुरावा लागतो. मग या ठिकाणी तुकोबाराय त्यांना पुरावे सांगतात. काय पुरावे सांगतात? जेव्हा वाल्या कोळी येणाऱ्या जाणाऱ्या माणसांना मारायचा आणि एक माणूस मारला, एक ब्राह्मण मारला की एक खडा रांजणात टाकायचा. असे 7 रांजण भरले. आणि त्याच रस्त्याने एक दिवस नारद मुनी नारायण 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 असं भजन करता करता नारद मुनी निघाले. वाल्या कोळीने अडवलं. नारद मुनी थांबा, आणि थांबिलं त्या ठिकाणी. नारद मुनी काय कशासाठी थांबतो? माझे भजन करतो, जाऊ दे मला. वाल्या कोळीने नारद मुनीला सांगितलं, तुमच्याकडे जे धन आहे, तुमच्याकडे जे काही जरी असेल ते मला द्या, नाही मी तुम्हाला मारून टाकेल. नारद मुनीला धमकी दिली. आणि नारद मुनी काय देवाचे भक्त म्हणल्यावर काय घाबरतात का? नाही. कारण त्या वाल्याकोळीच्या जीवनात संत आले. नारद मुनी म्हणजे संत होते, आणि त्या ज्या ठिकाणी संत येतील त्या ठिकाणी भगवंत प्राप्त व्हायला वेळ लागत नाही. विठ्ठल जरी देव भेटला, जरी तुम्हाला देव जरी भेटला, पण देव कळण्याकरिता तुम्हाला संतांकडे जावं लागेल. विठ्ठल नामदेवराच्या जीवनात देव भेटला. नामदेवरायांना स्वतः भगवंताला जीव घालत होते. कोण? नामदेवराय. दूध पिओ मेरे गोविंद लाला. स्वतः नामदेवराय त्या भगवंताला जीव घालत होते. नामदेवरांना देव भेटला होता, पण देव कळाला नव्हता. जेव्हा संतांची सभा बसली, कोणाची? संतांची मीटिंग बसली, आणि नामदेवरायांना कच्च कच्च म्हणत होते. नामदेव अजून कच्चा आहे, नामदेव अजून कच्चा आहे असं म्हणत होते. नामदेवरायांना राग आला. काय फायदा नाही आपला, आपल्याला देव भेटला तरी आपल्याला कच्च म्हणतो. नामदेवराय भगवंताकडे गेले आणि रडू लागले, देवा मी तुला जीव घालतो 2 टाइम, 2 टाइम तुला जीव घालतो. तू मला भेटला, पण मला एक कच्च म्हणतात का? त्या ठिकाणी भगवंत म्हणतात, अरे नामा, भगवंताचा लाडका भक्त नामा होता. त्या ठिकाणी भगवंत म्हणतात, नामा तुला भेटलो रे. कोणती गोष्ट जरी भेटली ना, त्याची फुकट भेटली त्याची महत्व कळत नाही. फुकट जर पैसे भेटले, कोणी आपल्याला रस्त्यावर सापडले, महत्व कळत नाही. जर कष्टाचा पैसा त्याचा महत्व कळतंय. विठ्ठल त्या ठिकाणी भगवंत म्हणले, नामा तुला मी भेटलोय, पण तुला कळालं नाही. आणि तुला जर मला कळून घ्यायचं असेल, तुला मला प्राप्त करायचं असेल, तुला काय करावं लागेल? संतांना शरण जावं लागेल. नाथ बाबा म्हणतात, संताशिवाय तुम्हाला प्राप्ती नाही. प्राप्ती नाही, प्राप्ती नाही.
संताशिवाय प्राप्ती नाही. कोणतंही जरी काम प्राप्त करायचं आहे, कोणतं भगवंत प्राप्त करायचं आहे, देव प्राप्त करायचा आहे, संताशिवाय प्राप्ती नाही. संताशिवाय प्राप्ती नाहीच. तुकोबा नाथ महाराज म्हणतात, अख्खा अभंग लिहून काढला नाथ महाराजांनी. हरी प्राप्ती शिवपाय धरावे संतांचे पाय. जर हरी प्राप्त करायचं असेल तर तुम्हाला संतांचे पाय धरू लागतील. संतांचे पाय धरले मग त्याने काय होईल नाथ महाराज? तिने साधती साधने सुट्टी भवाची बंधने, सुट्टी भवाची बंधने, सुट्टी भवाची बंधने. तिने साधती साधने सुट्टी भवाची बंधने, सुट्टी भवाची त्याने काय होईल? तेव्हा नाथ महाराज म्हणतात, त्याने साधती साधन. तुमच्या जीवनात साधन येईल, ते साध्य होईल, साध्यापर्यंत पोहोचाल. अजून एवढंच नाही, ते म्हणतात संत तुमच्या जीवनात आले ते तुमचं मनोरथ पूर्ण करतील. हो एवढंच नाही, एका जनार्दनी संत पूर्ण करीती मनोरथ. एवढंच नाही, त्या संताशिवाय पर्याय नाही. त्या ठिकाणी नामदेवरायांना भगवंतांनी सांगितलं, तुला संतांना शरण जावंच लागेल. तुला मी भेटलोय पण कळलो नाही. तुला जर कळून घ्यायचं असेल, मला प्राप्त करायचं असेल, तुला संतांना शरण जावंच लागेल. नामदेवरायांचं म्हणणं नव्हतं, पण भगवंताचं ऐकलं आणि नामदेवराय मग कोणत्या संतांना शरण जाऊ? तेव्हा भगवंत नामदेवरायांना म्हणतात, एक संत आहे. कोणते? मला लवकर सांगा, वेळ झालाय. विठ्ठल विठ्ठल लवकर सांगतो. शॉर्ट सांगतो मी दृष्टांत तुम्हाला कळण्याकरिता. जरी दृष्टांत लांबवले तर 2 तास लागतात. 2 तास सांग का मग? नको म्हणता? विठ्ठल नाही, 2 तास सांगत नाही, कारण मी पण थकून आलोय. पुण्याहून आलो गाडीवर, मी पण थकून आलोय. 5 मिनिटात सांगतो. त्या ठिकाणी भगवंत म्हणतात, तुला एक संत आहेत, त्या संतांना शरण जा. कोणत्या? तेव्हा भगवंत म्हणतात, विसोबा खेचर नावाचा संत आहेत. कुठे हो? कुठे राहतात ते? भगवंताने सांगितलं, औंढा. कुठे? औंढा नागनाथ. त्या ठिकाणी जा, त्यांना शरण जा. त्यांना शरण जर तू गेला, तुला मी भेटलो पण आणि कळालो पण. नामदेवराव निघाले तेव्हा काय गाड्या घोड्या नव्हत्या. पंढरपूरहून औंढा इतक्या लांब जायचं, पायी पायी निघाले. त्या ठिकाणी गेले आणि विचारलं, या ठिकाणी विसोबा खेचर नावाचे संत कुठे राहतात? विचारलं. त्या ठिकाणी त्या लोकांनी सांगितलं, जा मंदिरात असतील. नामदेवराय गेले. नामदेवराय मंदिरात गेले आणि मंदिरात बघताय तर का एक वय झालेला व्यक्ती भगवंताच्या शिवलिंगावर पाय ठेवलेला आहे, पाव ठेवलाय. बघितलं आणि नामदेवरायांना राग आला. ए मूर्ख मनुष्य, काय करतोय असं? भगवंताच्या डोक्यावर पाय ठेवतोय. त्या ठिकाणी ते कोण होते? विसोबा खेचर होते. त्यांनी सांगितलं, वय झाले हो, वय झाले आणि पाय उचलाय कोण नाही, सेवा कराय कोण नाही, मुलं बाळ नाही, कोण नाही, सेवा कराय कोण नाही. त्या ठिकाणी नामदेवरायांना राग आला आणि नामदेवरायांनी त्यांचा पाय धरला आणि साईडला घेतला. साईडला घेतल्या घेतल्या त्या ठिकाणी पिंड तयार झाली.
परत दुसरीकडे घेतला. त्या ठिकाणी पिंड तयार झाली. नंतर नामदेवरांच्या लक्षात आलं काय, स्वतः भगवंत त्या विसोबा खेचरचे पाय आपल्या डोक्यावर ठेवते. ते संत महत्वाचे आणि त्यांना शरण नामदेवराव गेले. नामदेवराव त्यांना शरण गेल्यावर त्यांनी मस्तकावर कोणाच्या हात ठेवला, नामदेवरांच्या मस्तकावर हात ठेवला. दर्शन झालं, बोलणं झालं आणि नामदेवराव निघाले आपले कुठं, पंढरपुराकडे. वाटे नामदेवरायांना कुत्र भेटलं. कोण? कुत्र भेटलं आणि ते कुत्र नामदेवरांच्या हातातली जी काही भाकरी होती ती हिसकाटून घेतली आणि पळून गेलं. त्या ठिकाणी नामदेव त्या कुत्र्याच्या मागे लागले. काय, अरे नुसती भाकर खाऊ नको, तू पण घेऊन जा. कारण का, आणि तो कुत्रा जर कोण असेल तो भगवंत आहे. कोण? स्वतः भगवंत त्या कुत्र्याच्या रूपात आलते आणि त्या ठिकाणी प्रकट झाले भगवंत. कारण का झालं, संतांचं दर्शन झालं आणि देव पण कळाला आणि काय संत पण कळाले. कारण जीवनात एकदा संत आले की आपलं ते मनोरथ पूर्ण करतात. तसं वाल्या कोळ्याच्या जीवनात संत आले, वाल्या कोळ्याच्या जीवनात नारद मुनी आले. नारद मुनी आले आणि नारद मुनी विचारलं, तू एवढं पाप करतोय, येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना त्रास देतोय, मारतोय, हे पाप कुठं भेटशील तू, हे पाप कुठे भेटशील? तेव्हा नारद मुनी सांगितलं, एवढं पाप करतोय त्यात कोणीतरी भागीदारी असेल, सपोर्ट सिस्टीम कोण आहे तुला या पाप करायला? सपोर्ट सिस्टीम आपल्याला ते इंग्लिश थोडी थोडी येते म्हणलं. कोण आहे विचारल्यावर हा म्हणे, मग माझी पत्नी, बाप, आई वडील, मुलं बाळ सर्व भागीदार आहे पापात. आणि त्या ठिकाणी जा एकदा विचारून ये, तुझ्या पापात ते भागीदार आहेत का? त्या ठिकाणी वाल्या कोळे घरी गेला आणि विचारलं पत्नीला, काय ग, मी दररोज हे तुम्हाला बाजार आणतो, भेळ आणतो, सर्व आणतो, तू खूप माझ्या पापात भागीदार आहेस ना? ते नाही, तुमचं कर्तव्य आहे ते आमचा सांभाळ करायचा. आईला विचारलं, आई म्हणली, तरुणपणी तू आम्ही सांभाळ केला, आता तू काम आहे सांभाळ करणं, तू या पापात भागीदारी आम्ही नाही. ज्याचं जे कर्म ज्याने केलं ते त्यालाच भोगावं लागतं. ज्याचे कर्म कोणालाही महाराज सोडत नाही. स्वतः भगवंताला कर्म चुकत नाही. 14 वर्ष वनवासाला जावं लागतं विठ्ठल. भगवंताला तर चुकतच नाही, भगवंताच्या बापाला सुद्धा चुकत नाही. कोणाला? रामप्रभूच्या बापाला सुद्धा चुकत नाही. आपलं काय धरून ठेवता विठ्ठल. कर्मे श्रीराम वनवासा गेला, दशरथ गेला. स्वतः भगवंताला कर्म चुकलंच नाही, स्वतः भगवंताच्या बापाला सुद्धा चुकलं नाही. दशरथ राजा एवढी सुख संपत्ती असताना काय झालं? रामाच्या वियोगाने मेला. कोण? दशरथ राजा. रामाला सुद्धा चुकलं नाही. 14 वर्ष वनवास भोगावा लागला. एवढं कर्म बलवत्तर आहे. ज्याचे कर्म ज्याने केलं त्यालाच भोगावं. जैसे त्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. जे कर्म केलं, तुम्ही म्हणसाल आता आम्ही आता कर्म करतोय, आम्हाला थोडं आता भोगायचंय, पुढच्या जन्मात भोगू. तसं नाही. काही जे कर्म करताय तुम्ही, काही शिल्लक कर्म तुम्हाला इथेच भोगावं लागते. म्हणून कर्म करताना एवढे चांगले करा की जेणेकरून तुम्हाला फळ सुद्धा चांगले भेटतील. विठ्ठल जे घरी बसलेत त्यांना घरीच जेवण, आणि जे कीर्तना आलेत त्यांना फळ काय? महाप्रसाद. हा महाप्रसाद स्वर्गात सुद्धा भेटत नाही.
तो भगवंत हा महाप्रसाद खायला इथे येतो म्हणून आपल्याला कीर्तनाला यायचं. पण आता ही तरुण पिढी एवढी बिघडली, कीर्तन द्यायला तयार नाही. कारण हे म्हाताऱ्या कोत्र्याचं काम नाही, कीर्तन करणं म्हाताऱ्या कोत्र्याचं काम नाही, तरुणपणाचं आहे. नटे तरुणा भाग्यवंत नटे हरी कीर्तना, नटे हरी तरणे भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. तरुण पिढी या कीर्तनात यायला लाजती, पण डीजे पुढे गेलं की त्याच्या अंगातले तरुणपणा निघत आहे. म्हातारे कोतारे कीर्तन येतात. तुम्ही म्हणसान तरुणपणी आलते का नाही? मग तरुणपणी आलते. विठायला विठायला डीजे पुढे गेलं तरुणपणी. पण मी एक व्हिडिओ पाहिला, एका डीजे पुढे म्हातारं नाचत होत आणि म्हातारं नाचताना बघितलं की आजी काठी घेऊन म्हाताऱ्याच्या माग. म्हणून जाता पहिल्यांदा तुम्हाला सांगितलंय, जोपर्यंत हा देह तंदुरुस्त आहे, ताकद आहे, तोपर्यंत वाऱ्याला करायला पाहिजे. एकदा देह गेला, कमजोर झाला की होत नाही. म्हणून तरुणपणी पिढीनं परमार्थ करायला पाहिजे. या कधी आळंदीला आली तर या लाईन पाचशे टाळ करीन, त्या लाईन पाचशे टाळ करीन. लोक महाराज सप्ताह झाला, बागुल महाराज आलते एक दिवस आळंदीला. जर खरे तरुण तुम्हाला बघायचे असेल तर आळंदीत विठ्ठल विठ्ठल. तुम्ही म्हणसाल महाराज इथं नाहीत काय? मग इथं आहेत, इथे पण आहे. नटे कीर्तनात तरुणपणी परमार्थ करायचा आहे. काय चालू होतं आपलं? कीर्तन. हा, वाल्या कोणी चालू होतं. त्या ठिकाणी विचारलं, तुझ्या पापात भागीदारी कोणी आहे का? त्याने सांगितलं, नारद मुनी घरचे नाही म्हणताय, कोणी नाही म्हणताय. आणि जेव्हा कोणी नसते ज्याला, त्याला भगवंत असतो. गजेंद्र आपल्या मुलाबाळाला बोलत होता, मला एकदा सोडवा. गजेंद्राचा पाय मगरीने धरला होता आणि त्या ठिकाणी गजेंद्र बायकोला बोलवतोय, भावाला बोलतोय, पण कोणी येत नाही. आणि जेव्हा कोणीच येत नाही त्या ठिकाणी भगवंत येतो. पाय धरला आणि पाय सोडत नाही मगर. त्या गजेंद्राने त्या भगवंताचा धावा केला. कुठे गुंतलासी द्वारकेचा राया, वेळ का सकयासी. कनवाळो कृपाळू भक्ताला घेऊनी. त्या ठिकाणी गजेंद्राने भगवंताचा धावा केला आणि त्या ठिकाणी भगवंताला त्या गजेंद्राची सुटका केली. या ठिकाणी वाल्या कोळीचं पाप झालं आणि त्या ठिकाणी भगवंताच्या रूपात नारद मुनी आले. मी तुम्हाला कळण्याकरिता हा दृष्टांतून त्या दृष्टांतात जातो. जसे संत जीवनात येतात तसा आपला उद्धारच करून जातात. कारण एका ठिकाणी नाथ महाराज म्हणतात, अर्धा क्षण घडता संतांचे संगती, तेने होय शांती महात्पापा. काय होईल नाथ महाराज? नाथ महाराज म्हणतात, तेने होय शांती महात्पापा. काय होईल? मोठ्या पापाची शांती होईल, एवढंच नाही, अजून काय होईल? नाथ महाराज म्हणतात, जीवनात परमार्थ येईल. नाथ महाराजांच्या जीवनात संत आले. नाथ महाराज म्हणतात, माझ्या जीवनात संत आल्यावर मी काय करतोय? संसार सोडलाय नाथ महाराजांनी. देवाबाई, संसार मजन करणे सर्वता, परमार्थ पुरता तिथे. नाथ महाराज त्या भगवंताकडे, आपल्या गुरुकडे प्रार्थना करतात, देवा संसार मला करायचा नाही,
संसार नाशिवंत आहे, मला करायचा नाही. आणि वाल्या कोळी नारद मुनीला सांगत होते, आता मला संसार करायचा नाही. बस आता काहीतरी माझ्या जीवनाचा उद्धार होईल असं काहीतरी सांगा. त्या ठिकाणी नारद मुनींनी सांगितलं, तू आता भगवंताच्या नामाचं चिंतन कर. काय कर? राम राम भगवंताचं नाव घे. वाल्या कोळा एवढा पापी होता की त्याच्या मुखात राम राम येत नव्हतं. काय म्हणायचा तो? मरा 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 म्हणल्यावर राम येतो. आणि एकदा त्या भगवंताच्या रामाचं जर चिंतन केलं तर काय होतंय? रामच होऊन जातो आपण. रामाची होई जे पदवी पैसे पदवी घे. जर त्या भगवंताचं चिंतन केलं तर महाराज म्हणतात, जर तुम्ही त्या राम नामाचे चिंतन केलं तर रामाच्या पदवा बसाल तुम्ही. आणि त्या वाल्या कोळीने त्या भगवंताचं नाम घेतलं, मरा मरा, त्या ठिकाणी राम झालं. राम राम एवढं नामस्मरण केलं, वाल्या कोळ्याच्या ज्या ठिकाणी नामस्मरणाला बसला होता त्या ठिकाणी वारुळ तयार झालं. त्या वारुळातून महाराज ध्वनी येत होता, राम राम. त्याच रस्त्याने काही दिवसांनी नारद मुनी आले. नारद मुनीच्या डोक्यात विचार आला, आपण कोणाला तरी मंत्र दिला होता. त्या ठिकाणी नारद मुनी आले. नारद मुनी बघितलं आणि बघता येतं काय, या ठिकाणी वारुळ तयार झाले आणि वारुळातून त्या भगवंताचं नाम येतंय, राम राम. वाल्या कोळ्याच्या मस्तकावर हात ठेवला नारद मुनी, आता उठ, आता तो जीवनाचं कल्याण होईल. आणि त्या ठिकाणी राम जन्माला यायच्या आधी त्या वाल्या कोळीने रामाचं चरित्र लिहून काढलं. विठ्ठल त्या वाल्या कोळ्याने भगवंताचे नामस्मरण केल्यामुळं काय झालं त्या जीवनात? जेव्हा राम जन्मला नाही, रामाच्या आधी वाल्मिक रामायण लिहून काढलं. कोणी? वाल्मिक ऋषींनी. वाल्या कोळ्याचा वाल्मिक ऋषी झाला.